आंतरवालीतील गंभीर परिस्थिती या विषयावर आपण भाष्य करणार आहोत। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील गेल्या 4 दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत। पाण्याचा थेंब पोटात नाही, अन्नाचा कण या ठिकाणी नाही, ओठ सुकून गेलेले आहेत, बोलायला त्रास होत आहे, घशामध्ये प्रचंड त्रास होत आहे, बीपी लो झालेला आहे, शुगर हाय झालेली आहे आणि त्यांच्यासोबत जे काही शेकडो बांधव या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत त्यांची सुद्धा परिस्थिती अशाच प्रकारची या ठिकाणी झालेली आहे। मात्र सरकारला वेळ नाही, या बांधवांकडे पाहायला सरकार तयार नाही, सरकार ढुंकूनही पाहायला तिकडं तयार नाही। ते सरकारला बहुमत मिळालेलं आहे, ते आपल्या मस्तीत मशगूल आहे, सत्तेत ते ठिकाणी रमलेले आहे। परंतु मायबाप सरकारला विनंती आहे की एखादा अनर्थ घडण्याच्या अगोदर या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे। आणि काय मागण्या तो त्यांच्या साध्या सरळ मागण्या आहेत। मराठा समाजाला आरक्षण द्या, मराठा समाजात आरक्षणात आहे। 1902 मध्ये शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षणात घातलं। इंग्रजांच्या काळामध्ये 1942 ला बॉम्बे प्रांतामध्ये त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण होतं। इकडं निजामाच्या काळातही त्या ठिकाणी अशा प्रकारच्या कुणबी म्हणून नोंदी होत्या। अनेक राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण आहे आणि अनेक न्यायालय सांगतात की मराठा समाजाला म्हणजे न्यायालय सांगतं की 50% पेक्षा जास्तीचं आरक्षण असू नये। आणि मग तरीही वरच्या आरक्षणात ढकलून सरकार जाणून बुजून मराठ्यांचा का घात करतं, हाही मोठा प्रश्न आहे। जरांगे पाटलांनी यापूर्वी अनेक उपोषणं केलेली आहेत, प्रचंड असा या ठिकाणी त्यांनी स्वतःचं शरीर जाळून घेतलेलं आहे आणि आताही तेच करत आहेत। गेल्या 1.5 वर्षापासून त्यांचा हा अविरत संघर्षाचा टप्पा सुरूच आहे। त्यांनी या 1.5 वर्षामध्ये जवळपास 8 उपोषणं केलेली आहेत। पहिलं उपोषण त्यांचं 29 ऑगस्ट 23 ते 14 सप्टेंबर 23 अशा प्रकारचं या ठिकाणी 17 दिवसाचं उपोषण हे पहिलं उपोषण। ज्यावेळेस या 1 सप्टेंबरला लाठीचार्ज झाला, प्रचंड अशी मारहाण शांततेत हरिपाटाला बसलेल्या आंदोलकावर या ठिकाणी झाली आणि 40 दिवसाची सरकारला मुदत दिली आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या ठिकाणी उपोषण सोडलं। दुसरं आमरण उपोषण 25 ऑक्टोबर 2023 ते 2 नोव्हेंबर 23 या काळात करण्यात आलं। तर त्या ठिकाणी 20 जानेवारीला मुंबईकडे कूच केलं आंतरवालीवरून आणि 20 ते 26 अशा प्रकारचं हे आमरण उपोषण या ठिकाणी होतं आणि 20 ते 26 असा हा प्रवास होता आणि यात 24, 25 आणि 26 अशा प्रकारचं आमरण उपोषणाला जरांगे पाटील त्या ठिकाणी होते मुंबईच्या वेशीवर असताना। आणि याच दरम्यान 26 जानेवारीला सगळी सोयरेचा ड्राफ्ट सरकारनं दिला, मात्र त्याला वर्ष होऊन गेलं तरी तो फायनल केला नाही। जे सरकार 9 दिवसामध्ये महाराष्ट्रात फिरून 2,59,00,000 लोकांपर्यंत पोहोचवतं, त्या सरकारला 8.5 लाख हरकती फायनल करायला वर्ष पुरत नाही। ही अत्यंत दुर्दैवी बाब असं म्हणावं लागेल। या ठिकाणी 4थं उपोषण 10 फेब्रुवारी 24 ते 26 फेब्रुवारी या ठिकाणी 24 अशा प्रकारचं करण्यात आलं। सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि सगळे सोयरेचा अध्यादेशाची अंमलबजावणी करावी यासाठी हे उपोषण करण्यात आलं। सागर बंगल्याकडे जरांगे पाटलांनी कूच केला, परंतु ग्रामस्थांच्या विनवणीनुसार तिथं भांबिरेला उपोषणाला मुक्काम केला आणि जरांगे पाटलांनी त्याच ठिकाणी हे उपोषण मागे घेतलं। 8 जून ते 13 जून अशा प्रकारचं आणखी एक पुढचं उपोषण आहे, ते 5वं उपोषण आहे। लोकसभेचा निकाल लागला आणि सरकारचा प्रचंड दारुण पराभव इथं फटका राज्यामध्ये बसला। शंभूराजे देसाई आंतरवाली सराटी 13 जूनला 24ला आले आणि त्यांनी सांगितलं की आता 8.5 लाख हरकती आहेत आणि त्या सूचना आणि हरकती आहेत, निवडणूक कामात कर्मचारी व्यस्त होते आणि म्हणून आम्हाला वेळ द्यावा आणि 2 महिन्याचा वेळ द्यावा। जरांगे पाटलांनी 1 महिन्याचा वेळ दिला आणि 13 जूनही तिकडंच हवेत उडत गेला। सरकारनं मात्र अद्याप काहीच केलं नाही। 20 जुलै 24 ते 24 जुलै 24 अशा प्रकारचे 6वं आमरण उपोषण आहे आणि सरकारचा कुठलाही प्रतिनिधी या ठिकाणी फिरकला सुद्धा नाही। ही दुर्दैवाची बाब या ठिकाणी म्हणता येईल। सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे यासाठी हे उपोषण होतं। या ठिकाणी 7वं आमरण उपोषण 17 सप्टेंबर 2024 ते 25 सप्टेंबर 2024 या दरम्यान करण्यात आलं आणि याही वेळेस शासनानं या उपोषणाची दखल घेतली नाही आणि समाजाच्या विनंतीनुसार आणि नारायणगडांचे महंत या ठिकाणी शिवाजी महाराज
यांच्या हस्ते हे उपोषण मागे घेण्यात आलं. तर आता 8वं उपोषण या ठिकाणी या 1.5 वर्षातलं सुरू आहे आणि 25 जानेवारीपासनं हे आमरण उपोषण सुरू झालेलं आहे. वर्ष झालं तरी अध्यादेशाची अंमलबजावणी केली जात नाही, अशा प्रकारची मागणी या ठिकाणी केली जाते, परंतु सरकारला वेळ नाही. आता अनेक उपोषणकर्त्याच्या तब्येती बिघडलेल्या आहेत. ज्या वाल्मिक कराडला बीडचं रुग्णालय ICUमध्ये ठेवण्यासाठी 11 रुग्णांना बाहेर काढतं आणि त्याची बडदास्त ठेवतं, तेच आरोग्य प्रशासन जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी येथील लोकांना ॲम्ब्युलन्समध्ये स्ट्रेचरसुद्धा नाहीत, आधी सतरंजीमध्ये टाकून असं धरून त्या ठिकाणी टाकले आणि दवाखान्यामध्ये फरशीवर सतरंज्या आणि गाद्या आथरून त्यांना झोपवलेल्या आणि उपचार सुरू आहेत. काही म्हणजे इतकी गंभीर परिस्थिती आहे. जरांगे पाटलाच्या शरीराचे चाळण झालेले आहे आणि त्यांच्या बरोबर बसलेल्या शेकडो लोकांमध्ये काही वयोवृद्ध आहेत, कदम आजोबा माघारी घ्यायला तयार नाहीत, अनेक माता मावल्या बसलेल्या आहेत. लोकांना उपोषणाची सवय नाही, मात्र सरकार लक्ष द्यायला तयार नाही. का कोणास ठाऊक. काय मागण्या आहेत? साध्या सरळ मागण्या आहेत, ज्या न्यायालयाला मान्य आहेत, त्या तुम्ही का देत नाही? का शिंदे समिती म्हणजे तुम्ही तिला मुदतवाढ देत नाही? का तुम्ही सरकारी दप्तरातल्या नोंदी शोधत नाही? का तुम्ही 50%च्या आतलं आरक्षण देत नाहीत? ते उच्च आणि सर्वोच्च न्यायालय सांगते. म्हणजे सरकार मराठ्यांच्या भावनाशी खेळत आहे. सरकार मराठा समाजाचा या ठिकाणी म्हणजे अंत पाहत आहे की काय, असं या ठिकाणी वाटायला लागलेलं आहे. आणि कुठलाही मंत्री तिथं फिरकला नाही. काल फक्त तहसीलदार त्या ठिकाणी आले, परंतु तहसीलदार लेवलचा हा प्रश्न नाही. इथं सरकारनं आलं पाहिजे आणि जरांगे पाटलाच्या मागण्या या ठिकाणी मान्य केल्या पाहिजेत. फक्त सरकारकडं बहुमत आहे म्हणून कुठलेही सवंग लोकप्रिय प्रसिद्धीसाठी निर्णय घ्यायचे हे अत्यंत गंभीर आहे. जवळपास 3 डझनपेक्षा जास्त जातींना सरकारनं वेगवेगळ्या स्कीम दिल्या आहेत. मग मराठा समाजावर हा अन्याय कशासाठी?